आषाढी वारीनिमित्त संपूर्ण देशभरामधून वारकऱ्यांच्या दिंड्या ज्या आहेत ते पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत। अशीच एक आगळी वेगळी दिंडी जी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान केली, जी वाशीमहून निघाली। दिव्यांग संघाच्या वतीनं जी ही दिंडी आहे ती वाशीमवरून हिंगोली आणि हिंगोलीमधून आज परभणीमध्ये दाखल झालेली आहे। दिसे जरी देह अपंग असे तरी जिद्द अभंग सहज करी साध्य, जे आपणासी वाटे असाध्य या म्हणीप्रमाणे या अभंगाप्रमाणे ही सगळी मंडळी जी आहे ते पायी जे आहे ते आपली वारी घेऊन पंढरपूरच्या पंढरीच्या आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघाली आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, काय भक्तिभाव आहे, आपण सगळे निघालात? तर आम्ही पंढरीला निघालो ते आम्हाला आनंद होतोय की दरवर्षी सर्व वारकरी लाखो दिंड्या पंढरपूरला जातात, विठ्ठलाचं दर्शन घेतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि विठ्ठलाला डोळ्यांनी बघतात। मग आम्हाला जरी दिसत नसलं तर आम्ही पंढरीचा आनंद का घेऊ शकत नाही? आम्ही विठ्ठलाचं दर्शन का घेऊ शकत नाही? आम्ही पांडुरंगाला जरी बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे बघतोय आणि त्यामुळे आम्हाला आनंद होतो की आम्ही विठ्ठलाच्या चरणी जात आहोत, पांडुरंगाच्या चरणी। तर सर्व राग लोभ द्वेष हे सर्व पांडुरंग आम्हाला आमचे अवगुण ताब्यात घेतो, आमच्या पदरात घेतो आणि हा पांडुरंग आम्हाला सुद्धा दर्शन देतो इतरांप्रमाणे। त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो, म्हणून आम्ही हे संत सूरदास महाराज दिव्यांग संघवारी काढलेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीनं जे आहे ते अभंग वगैरे म्हणून आणि ईश्वराचं नामस्मरण करून ही सगळी दिंडी निघाली आहे। आपण एक अभंग ऐकणार आहोत, अतिशय सुरेख आवाजामध्ये गातात। आ आ वारकरी वैष्णव चालला पंढरी, वारकरी वैष्णव चालला पंढरी। पांडुरंगी रंगली, पांडुरंगी रंगली कयाची वैखरी, वारकरी वैष्णव चालला पंढरी, वारकरी वैष्णव चालला पंढरी। या अभंगानंतर नेमकं काय प्रयोजन सगळं होतं आणि किती दिवसांचा हा सगळा जो आहे ते किती मुक्काम आहेत आणि कधी आपण पोहोचतायत, साधारणतः किती दिवसाचं अंतर आहे, कसं चालतायत रोज? सगळी ही दिव्यांग आहेत, डोळ्यानं बघता येत नाही, म्हणजे खूप शर्तीचे प्रयत्न असावेत रस्त्यावर तरी चालताना आम्ही सगळं बघितलंय। नक्कीच वारकरी म्हणलं तर जो ऊन वारा पाणी यांचे सगळ्याचे वार झेलून जो जातो त्यांनाच वारकरी म्हणले जाते। तर आमचे हे अंध मुलं आहेत हे सुद्धा एक उत्कृष्ट असे वारकरी आहेत, सर्व उच्च शिक्षित अभंग कीर्तन गाणारे म्हणणारे वारकरी आहेत। आणि आम्ही ठरवलं असं की आपण पंढरपूरला जायचं, तर आम्ही 35 दिवसाचा आमचा मुक्काम आहे, म्हणजे 35 दिवस आम्ही लगातार पंढरपूरच्या वाटेने आम्ही जाणार आहोत। 35 गावामध्ये आमचे रात्रीच्या ठिकाणी मुक्काम राहील, तिथे आमचे अभंगांचे कार्यक्रम सुद्धा असणार आहेत। आणि रोजचे आम्ही जसं 400 किलोमीटरचा आमचा प्रवास आहे, म्हणून 10 किंवा 12 किलोमीटर मध्ये जिथे आमचा गावाचा ठेपा राहील तिथे आम्ही मुक्काम करणार आहोत। असा 35 दिवसाचा मुक्काम आहे। आज परभणी जिल्ह्यात आपण त्रिधरा या गावामध्ये आमचा हा 13वा दिवसचा मुक्काम आहे। आज 13वा दिवस आहे। आता इथून पुन्हा आमचे 23 दिवस बाकी राहिलेले आहेत, ते 23 दिवस आतापर्यंत कसा प्रवास होता सगळा? काही अडचणी वगैरे आल्यात का? नाही, आम्ही जे काही अडचणी आहेत त्या कशाच येणार, पांडुरंग आम्हाला अडचणी येऊच देणार नाही, कारण की आम्ही त्यांच्या भेटीसाठी चाललेलो आहोत। आणि अडचणी म्हणजे यांच्या जीवनामध्ये पहिलेच अंधार आहे, त्यामुळे याच्यापेक्षा अडचणी कोणत्या असू शकत नाहीत। आता ते अंधारच दूर करण्यासाठी, ती नवी दृष्टी मिळण्यासाठीच तर आम्ही पंढरपूरच्या वाटेने जाणार। आणि अंध मुलं हे कशातही कमी नाहीत, हे एक सिद्ध करण्यासाठी आम्ही खास करून पंढरपूरला पैदल जात आहोत। म्हणजे कुठलाही दिव्यांग जरी असले शरीराने तरीही आम्ही मनाला खचलेले नाही आहोत आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही सगळी वारकरी जी आहे ते दर दिवस कूच करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।